आमदार विक्रम काळे यांच्या पीए कडून सरपंच पतीची फसवणूक करण्यात आली आहे। 1 कोटीचा निधी मिळवून देतो म्हणत 6,70,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। पीए वडवणीमधील कान्हापूरच्या उत्तरेश्वर खताळकडून रक्कम घेतलेली होती। खताळ यांच्या पत्नी राधा खताळ कान्हापूरच्या सरपंच आहेत। आमदार विक्रम काळे यांच्या पीएनं सरपंच पतीची फसवणूक केली आहे। निधी मिळवून देतो असं म्हणत 6,70,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। पीए नयन शेजूळ याच्या विरोधामध्ये बीडमध्ये आता गुन्हाही दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उदय, नेमका हा काय प्रकार घडलेला आहे? सध्या जे शेजूळ आहेत त्यांच्यावरती गुन्हाही दाखल झालाय। नक्कीच हा जो प्रकार आहे तो वडवणी तालुक्यातील कान्हापूर येथील आहे आणि तेथील जे सरपंच जे पती आहेत त्यांनी या संदर्भाची तक्रार दिली आहे। आमदार विक्रम काळे यांचा शेजूळ हा पीए असल्याचं देखील त्यांनी तक्रारीत म्हटले आणि गावच्या विकासासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मिळवून देतो असे सांगत 6,70,000 रुपयांची त्यांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी बीडच्या शहर पोलिसांना दिली आहे। आता या संदर्भाच्या काही रेकॉर्डिंग देखील त्यांच्या सोबत आहेत। तसेच ज्या व्यक्तीसमोर हे पैसे दिले त्यांची देखील साक्ष आपण देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। आता एकंदरीतच आता हा व्यक्ती खरोखरच विक्रम काळे यांचा पीए आहे का, तसेच त्याने पैसे घेतले होते का आणि तो कोणाच्या माध्यमातून हा सगळा निधी उपलब्ध करून देणार होता याचा तपास आता पोलीस करणार आहेत आणि त्यानंतरच हे सगळं सत्य समोर येऊ शकणार आहे। तुर्तास तरी विक्रम काळे यांची याबाबतची कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाहीये। लवकरच या संदर्भाचा खुलासा होऊ शकणार आहे, परंतु अशा पद्धतीने सरपंचाकडून विकास कामासाठी घेतले गेलेले पैसे आणि त्या निधी मिळवून देण्याचे आश्वासन हे सगळंच धक्कादायक आहे आणि आता याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे। माधुरी, उदय, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी।